ओबीसी नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे। खोटं प्रमाणपत्र काढणाऱ्यांवर निश्चित कारवाई होईल। खोटं प्रमाणपत्र दिल्यास अधिकारी जबाबदार असतील असं बावनकुळे म्हणतात। जर खोडतोड केली असेल दाखल्यामध्ये, जन्म दाखल्यामध्ये, वंशावळीच्या दाखल्यामध्ये खोडतोड केली असेल तर त्या ठिकाणी ते दाखले रद्द होतील। उद्या व्हॅलिडिटीमध्ये जेव्हा जातील तेव्हा चुकीचं केलं असेल तर व्हॅलिडिटी कमिशन आहे, व्हॅलिडिटी कमिटी आहेत, तिथे त्या ठिकाणी तपासणी होईल। त्यामुळे चुकीचं होऊ शकत नाही। पण एखाद्याने केलं असेल चुकीचं तर आमची ओबीसी सब कमिटी अशा चुकीच्या प्रमाणपत्राची दखल घेईल आणि चुकीच्या पद्धतीने झालं असेल तर त्या सर्व दाखले ओबीसी सब कमिटी मागवेल, कारण आम्ही जे इश्यू केलेले दाखले मागवू शकतो। जी चौकशी करते कर ना आधी, इकडं कोणकडे घुसतो तो सध्या ना। आधी 2-4 नेते होते, नाव नाही घेत मी आता, फडणवीस साहेबाला कळाले ते नेते, आणि आता बावनकुळे। देवेंद्र फडणवीसला मुंडकीवर टाकायचं आहे त्याला त्या बावनकुळे देवेंद्र फडणवीसला मुंडकीवर टाकणार आहे। त्यासाठी त्याचे ते प्रयोग चालू आहेत। मराठ्याचे नेत्याचे मागं लागला बावनकुळे, मराठ्याच्या उद्योगपतीच्या मागं लागला बावनकुळे, मराठ्यांच्या अधिकाऱ्याच्या मागं लागला बावनकुळे। मराठ्याचे नेते बदनाम करून संपवायचे हे 2-3 टार्गेट यांनी केलेत आणि त्याच्यात आघाडीवर बावनकुळे। आणि हे केल्यामुळं मग मराठी नाराज होणार देवेंद्र फडणवीसवर। हे कामसुद्धा करायचं आहे। देवेंद्र फडणवीसपासून मराठी तुटले पाहिजे याच्यासाठी आग्रहानं काम ओबीसी नेत्या 4-5 नेत्यापैकी हे बावनकुळे एक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।